लग्न झालं असं वाटतं यांचं. तर आम्ही आले बीचवर क्रिसमस सेलिब्रेट करायला. एवढंच आहे आपण. काय करता आपण? आय थिंक नॉर्थ गोवाला चाललोय ना. वी ऑल विल मीट यू ॲट नॉर्थ गोवा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मॉम अँड परी चॅनल. गोवा व्लॉग पार्ट 2. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कुठले कुठले बीचेस आम्ही एक्सप्लोर केले. आम्ही स्टे केलेला अरंबोल बीचवर, तिथून कुठले कुठले बीचेस जवळ आहे ते दाखवतोय. म्हणजे तुम्ही गोवा व्हिजिट केलं की तुम्हाला हेल्प होईल. पणजी विजिट केल्यावरती तुम्हाला खूप ब्युटिफुल आणि कलरफुल हाऊसेस दिसतील अँड बिल्डिंग्स. पणजी विजिट केलेलं आम्ही चर्च बघायसाठी आणि क्रूज बघायसाठी. आधी सगळे डिसाईड करत होते की आधी कुठे जायचं. डॅडा रॅम्प वॉक करते आय थिंक आणि फॅशन शो. पोरगी आहे रे. आहे तिकडे. हा आमचा स्टायलिश काका, नेहमी हीच पोज देतो. आमच्यासोबत फ्रेंड्स गंमतच झाली यार. आणि आज म्हणजे तेव्हापासून क्रिसमस वॅकेशन सुरू होते ना, आणि म्हणून 2 days ते पण चर्च बंद होतं यार. आणि मग जेव्हा आम्ही आजूबाजूला विचारले तेव्हा त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. चर्च पर पण चर्च तर बंद आहे. का ग? कारण की आज क्रिसमस सुरू झाली आहे म्हणून चर्च बंद आहे. ओके, मग आता काय करायचं नेक्स्ट एक्सप्लोर? कुठे जायचं? फोटो तरी काढूया चर्च सोबत. चला चला मग चलो. चर्च बंद होतं तर काय झालं, पण आम्ही लोकांनी खूप मज्जा केली आणि फोटोज काढले तिथे. वाव, बघितलं तुम्ही सी व्ह्यू किती मस्त दिसतं आणि त्याच्यात एवढे सारे क्रूज होते. तुम्ही इथे जाऊन फोटोशूट पण करू शकता. नेसेसरी नाही की क्रूज वरती जाऊन यायचं. आणि खूप ब्युटिफुल सनी डे वाटत होता. बघा परत आला स्टायलिश काका, तरी नेहमीची पोज घेऊन. पणजी फिरून झाल्यावरती आम्ही फेमस अशा फिशच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो आणि तिथे एक मोठा सेंटा क्लॉज होता. बघितलं किती मोठे मोठे प्रॉन्स, क्रॅब्स, लॉबस्टर होते. आणि
रेस्टॉरंट मध्ये खूप डिलिशियस होता आणि तो सांता क्लॉज होता म्हणून आमची एवढी मज्जा झाली ना. वाव. पण तो बलून होता एक. मस्त असं पेट फूड आणि डिलिशियस फूड खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो नेक्स्ट बीच एक्सप्लोर करायला. त्या बीचची इन्फॉर्मेशन माझ्या डॅडाने दिली आहे. मी माझं व्लॉगिंग बघून माझ्या डॅडाला पण वाटलं असेल की आपण सुद्धा ब्लॉगर बनवूया. हॅलो गाईज, तुम्हाला माहिती आहे आम्हाला रात्री सांता क्लॉजने गिफ्ट दिले. आम्ही सकाळी बघून एवढे खुश झालो ना. आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्यात पिंक कलरचा सांताच्या शेपचा सोप होता. मला खूप आवडला. आणि त्याच्यात स्लाईड सुद्धा दिलेली पिंक कलरची आणि एक त्याच्यात पेन्सिल दिलेली, एक पेन्सिल सारखी एक हॅट पण दिली. ही बघ. आणि ही बॅग दिलेली आणि आम्हाला सॅन्डचा टॉय पण दिले. मी तुम्हाला हे बघ असं आहे सॅन्डचा टॉय. हा कोणता बीच आहे माहितीये? अंजुना बीच. सनसेटचा व्ह्यू किती मस्त होतं माहितीये का तुम्हाला? जसं आपण स्केच कसं काढतो बुक मध्ये. आज आम्ही आलोय अंजुना बीचला इव्हिनिंग मध्ये. पूर्ण खडकाळ बीच आहे पण एक वेगळी वाईब आहे इकडे. पाणी मस्त खडकापर्यंत येतं, मस्त असं आपटतं. बघा किती सुंदर आहे. थोडासा अंधार आहे. ते खडक पण बघून घ्या तुम्ही कसे आहेत. एकदम असे खडक शिंपल्यांनी भरलेले. आणि हा असा आमचा ग्रुप इकडे मजा करतोय. सगळं थंडगार हवा, पाणी सगळं. आमच्यातलं एक कपल आत्ताच लग्न झालंय असं वाटतं यांचं, पण 10 वर्ष झाली यांना. आणि 10 वर्ष झाले तरी असं वाटतं की पहिलंच वर्ष चालू आहे. आणि हे मस्त असे शॅक्स इकडे तयार झालेत. एकदम असे थोडे लॅविश, थोडे असे आपले नेहमीसारखे. आणि मला वाटतं की जिथे ती निळी लाईट दिसते ते आय थिंक सो कर्लीज आहे थोडं त्या बाजूला. जे गोव्यातलं फेमस असं शॅक आहे कर्लीज. ते कर्लीज दिसतं. हे सी ब्रिज हे नवीनच झालंय, आम्ही पण आत्ताच बघितलंय. बाकी सगळं असा खडकार बीच आहे. म्युझिक चालू आहे, मजा चालू आहे सगळ्यांची. आणि इथे असं इकडे पूर्ण असं पाण्याचं हे बघा तसा एकदम पाणी भरलेलं आहे एकदम. बिकेड कपल यांना बोलतात आम्ही. हा, फुल मजा करतात सगळीकडे.
आणि हे आमच्या ग्रुप मधले न्यूली मॅरिड कपल. प्रेम प्रेम कुठे चाललंय? ओ माय गॉड, आत्ताच कालच लग्न झालंय वाटतं. क्रिसमस सेलिब्रेट करूया आणि जिथे आपण हॉटेलमध्ये खायला जाणार आहे तिथे सॉन्ग पण आहे. आम्ही सगळे डान्स करणार आहे. लेट्स गो फ्रेंड्स. रात्री आम्ही रिसॉर्टच्या मागे झालो डिनर करायला. फ्रेंड्स बघा तिथे मोठी बोट पण आहे. वाव. आणि हा अरंबोल बीच सुद्धा खूप ब्युटिफुल. किती कलरफुल दिसत होतं रात्रीच्या लाईट्स मुळे. आणि फ्रेंड्स तुम्ही तर माझा गॉगल बघितलाच असेल कसा आहे. डिसाइड करत होते की कुठे खायला जायचं, तोपर्यंत आम्ही वाळूमध्ये खेळत होतो. फ्रेंड्स आणि एवढी थंडी होती ना की असं वाटत होतं आम्ही गोवा सोडून ना जम्मू काश्मीरला गेलोय. एवढं थंड क्लायमेट ना, बापरे. अभि काका काय सांगतोय काय कळलंच नाही. आय थिंक डोळा मारत होता. घसा थोडा खराब आहे तरी पण ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच बोलण्याचा प्रयत्न करते. ज्या ठिकाणी आम्ही स्टे केला होता अरंबोल बीचवरती, स्वीट लेक रिसॉर्ट. एक्झॅक्टली रिसॉर्टच्या पाठीमागे खूप सुंदर असा बीच आहे आणि भरपूर सारे शॅक्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत. त्यापैकी एका रेस्टॉरंटमध्ये रात्री डिनर केलं. क्रिसमस पार्टी मुलांनी एन्जॉय केली. व्लॉगिंग करण्याचा एकच हेतू असतो की नवीन नवीन ठिकाणं व्हिजिट करतो आणि तिकडची माहिती आपण गोळा करत असतो आणि तिकडे केलेले हे सुंदर असे मेमरीज कॅप्चर करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुम्हाला त्या ठिकाणांची माहिती देणं. फ्रेंड सर्कलसोबत सुंदर असा क्षण घालवून परत एकदा एनर्जाइज होणं नेहमीच्या रुटीन कामांसाठी एक वॅकेशन ट्रिप्सचं एक मोठं असतो. व्लॉगिंग म्हणजे काय हो, आपल्या लाईफची छोटी डॉक्युमेंटरीज. कधीतरी जुना व्लॉग लावायचा आणि तो पाहत त्या आठवणींमध्ये रमून जायचं. किती सुंदर आहे हे सगळं. नक्की करून बघा एकदा.